Navbharat Times present MBT News. कॉलेजच्या परिसराच्या आसपासमध्ये पानटपऱ्यापासून या पुणे शहरात मोठं ड्रग्स रॅकेट कार्यरत आहेत। या संदर्भात माझा प्रश्न आहे की कोरेगाव पार्क किंवा या आपण हुक्का पार्लरला काय भागात परवानगी दिलेली आहे का? महोदय, आपण हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्ताव पाहता 2018 साली हुक्का पार्लरवर बंदी आणली, कायदा आपण केला। आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे, 3 वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे। पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील। दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर 6 महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या ऑफेन्स करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन बेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल। अध्यक्ष महोदय, जे काही हुक्क्याचे ते काय म्हणतात गुडगुडे ते जे असतात त्याच्या विक्रीवर कुठलंही बंधन टाकता येणार नाही। त्याचं कारण काय, ते सॉव्हेनियर म्हणूनही विकलं जातं, त्यामुळे ते केवळ हुक्क्याकरताच विकलं जातं असं नाही आहे आणि आपण टाकली तरी ती काही टिकणार नाही। आपल्याला इफेक्टिव्हली कारवाई जी आपण सांगितली ती अशा प्रकारचा ऑफेन्स करतात त्यांच्यावर केली पाहिजे। आता आपण जेव्हा कायदा केला तेव्हा सुरुवातीला तो सॉफ्ट ठेवला, 2 ते 3 वर्षाची आपण शिक्षा म्हटलेली आहे त्याच्यामध्ये। अशा शिक्षेच्या केसमध्ये कोणालाही अरेस्ट होतो। नवीन कायद्याप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना केवळ नोटीस द्यावी लागते आणि चार्जशीट कोर्टात पाठवावी लागते। आणि म्हणून थोडं जेव्हा कोणी जेलमध्ये जातं ना तेव्हा थोडी भीती असते। जेलमध्ये जायचं नसेल तर फार भीती लोकांना राहत नाही। म्हणूनच मी सांगितलं की याच्यात रिपीट ऑफेन्स करता जे रिपीट ऑफेन्सेस आहेत याच्याकरता अशा प्रकारची तरतूद करण्यात येईल की केवळ नोटीस नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि परमनंट त्यांचा जो काही हॉटेलचा किंवा जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द होईल। आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात आणून दिलेली आहे की अशा प्रकारच्या पार्टीज या सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्गनाईज होतात आणि मग तिथे हुक्का पाठवला जातो, त्यालाही जे काही प्रोव्हायडर्स आहेत यांनाही सेम ऑफेंडर पकडून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल।